अतिशय सांगितली, अतिशय चांगली. दत्ता भाऊंनी मला सांगितलं की असा कार्यक्रम आपल्या गावात घ्यायचा आहे आणि त्याचा उद्देश असा आहे आणि तुम्ही आरोग्य शिबिराला याल का लगेच येतो. आम्ही लगेच त्यांना मान्यता दिली. खरं तर गेली 5-6 वर्ष आम्ही सुद्धा सुकाळवेळात नियमितपणे येतोय, आरोग्य शिबिर घेतोय आणि दत्ता भाऊंचा उत्साह प्रत्येक ठिकाणी वेगळा असतो की त्यांची धडपड चालली की सुकाळवेळी आणि परिसरातील लोकांना काहीतरी वेगळं द्यायची. ती पाहून आम्हालाही वाटतं की आमचा थोडासा वाटा त्याच्यात असावा आणि म्हणून आम्ही सातत्यानं इथं आरोग्य शिबिर आयोजित करत असतो. तर इथून शिकून गेलेल्या सगळ्याच मंडळी, रावते सर आणि शिंदे सर, सगळ्यांची कल्पना अतिशय चांगली. पुणे मुंबईत राहून आपल्या तालुक्यातील आपल्या समाजाच्या लोकांसाठी काहीतरी करायचं आणि जुन्या रूढी परंपरा जपत त्यांना नवीन काय काय जगामध्ये बदल झाले त्या सुविधा द्यायचा प्रयत्न करणं ही कल्पना खूप मुळापासून चांगली. तुम्ही पुन्हा एकदा आमच्या सर्व टीमच्या वतीनं मावळ महोत्सव समितीचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि ग्रामीण भागात काही काम करत असताना अडचण येणारच. तुम्ही सांगितलं की गाव बदलायची वेळ आली, पण तसं काही नाही. कुठेतरी सहकार्याचा हात सुद्धा पुढे होत असतो. त्यामुळे असं काही नाराज व्हायचं कारण नाही. अतिशय चांगला उपक्रम आहे. छोटे खाणे जरी उपक्रम असला तरी तुम्ही सकाळपासून वेगवेगळे उपक्रम ठेवले. मुळात सर्वात पहिल्यांदा एकत्र येणं हीच गोष्ट महत्वाची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं की सगळ्यांनी एकत्र व्हा, शिका, संघटित व्हा आणि मग आपला विकास करा. तर ते ध्येय मुळाशी बाळगून हे सगळं तुमचं काम चालू आहे आणि तुमच्या छोट्याशा कामात आमचाही सहभाग इथून पुढे निश्चितपणे राहील. दत्ता भाऊंची एक इच्छा आहे की ग्रामीण भागात सुकाळवेळामध्ये चांगलं आरोग्य केंद्र व्हावं. ते डेव्हलप करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आणि त्याची गडबड आहे, प्राथमिक स्टेप आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं सहकार्य निश्चितपणे एक वेगळं आहेत बाबा, त्यांनी जागा देऊ केलेली आहे. शासनाला आम्ही प्रस्ताव टाकलेला आहे की चांगलं आरोग्य केंद्र इथं आपल्याला उभं करायचं आहे आणि या परिसरातील लोकांना इमर्जन्सीच्या वेळी कुठे जायला लागू नये त्यासाठीची गडबड आहे. आता ही सुरुवात आहे, परंतु मी निश्चितपणे आमची खात्री आहे आणि मी पण आश्वासन देतो तुम्हाला की निश्चितपणे उपकेंद्र चांगलं आरोग्य केंद्र आपण सगळे मिळून उभारू आणि ते निश्चितपणे चांगलं चालू आणि जास्तीत जास्त लोकांना चांगली आरोग्य सेवा द्यायचा प्रयत्न आपण इथून पुढे करू.